खासदार कसा असावा? खासदार असा असावा की आमचा भाग दुष्काळी भाग आहे. खासदाराने आमच्या इथं पाण्याचे आता पाणी तर आलेलं आहे. माननीय अनिल भाऊंच्या संघर्षातून पाणी आलेलं आहे. हा ही स्कीम खासदारांनी वरून केंद्रातून आणि काही सवलत पाणी योजनेचं जी पाणीपट्टी असते म्हणा, पाणी कायमस्वरूपी येण्यासाठी प्रयत्न करावे असा आम्हाला खासदार पाहिजे. व पायाभूत सुविधा रस्ते असतील, विजेचा प्रश्न असतील हे सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणारा खासदार असावा. एक दोन कामं सांगा. खासदाराने आम्हाला या 10 वर्षात एकही काम दिलेलं नाही. आत्ता फक्त एक 15 दिवसापूर्वी आम्हाला खासदारांनी आमच्या गावासाठी 5 लाखाचे काम मंजूर केले. जनतेला 5 वर्षात भेट दिली आपल्याला असं वाटतं. खासदाराने आपल्या इथं जनतेला तर एकदाही भेट दिलेली नाही. आमच्या वैयक्तिक गावाच्या बाबतीत बोलायचं तर एकदाही भेट दिलेली नाही. काका तुमचं नाव काय? बाबूत. तर आपल्याला असा प्रश्न आहे की खासदार कसा असावा? खासदार हा आता मतदारसंघाच्या माध्यमातून पाहिलं तर खासदाराकडे मंत्रिपद असलं तर मतदारसंघाचं जास्त काम होत असतं. परंतु आता हे तिसऱ्यांदा आमच्याकडे जी उमेदवारी भाजपनं संजय पाटलांना दिली आहे, त्यांचं काम कसं पाण्याच्या बाबतीत असो किंवा विकासाच्या बाबतीत असो 100% जरी मन समाधानकारक नसलं तरी ते बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे. आता जनतेला ते तिसऱ्यांदा त्यांना चान्स द्यायचा का दुसरा कोण उमेदवार त्यांचा स्पर्धक काढून जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता केलेल्या कामाबद्दल तरी 100% नाही, परंतु थोडेफार प्रमाणात आम्ही समाधानी आहे. कारण आमच्या गावाला सुद्धा आता एक देवाला जाण्यासाठी 10 लाख रुपयाचं आता पुरतच निधी त्यांनी दिलेला आहे. या चालू खासदारकीमध्ये इतर काही कामासाठी मदत केलेली आहे. त्यामुळं आम्ही काय त्यांना 100% काम केलंच नाही असा काय आरोप देऊ शकत नाही. परंतु चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी त्यांच्याकडे मंत्रिपद असलं तर अजून काम झालं असतं अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव काय? राहुल आनंद जाधव. तुम्हाला हाच प्रश्न विचारतो, खासदार कसा असावा? खासदार सांगली टू बारामती आता सध्या रेल्वेची गरज आहे. हां आणि तो कोण पूर्ण करणार आहे? हां आता भाजपच्या माध्यमातून संजय काका पूर्ण करतील असं मला वाटतंय. आणि संजय काकांच्या माध्यमातून आतापर्यंत 10-12 खासदारकीचे इलेक्शन झाले असतील, पण एकाही खासदाराचा निधी आमच्या गावामध्ये आला नव्हता. पण संजय काकाच्या माध्यमातून 2 ते 3 वेळा निधी त्यांनी दिलेला आहे गावाला 5 वर्षात. काय जनतेतून असा प्रश्न उपस्थित होतो की कोल्हापूरला गेले 10 वर्षापासून विमानतळ मंजूर झालेला आहे, विमानतळाची कुठं हालचाल होत नाही. तर तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? नाही, आता पूर्ण करतील ते. भाजपच्या आता सत्ता आली म्हणजे विमानतळाचं काम पण पूर्ण करतील आता वाटतंय. गेले 10 वर्ष झालं सत्ता आहे भाजपची, खासदार भाजपचाच आहे. तुम्हाला काय वाटतं, होईल वाटतं? हो, आता इथून पुढे होईल. आता काम भाजपच्या माध्यमातून चांगली कामं चालू आहेत सगळीकडे. ठीक आहे, धन्यवाद. मामा तुमचं नाव काय? माझं नाव जयसिंग कृष्णा चव्हाण. कुठे राहता तुम्ही? मी इथं खालच्या गल्लीत या डवरी वसात एवढे असत विटा. विटा. हां, तर विषय असा आहे, आपणाला आता लोकसभा आलेले आहेत तोंडावरती. लोकसभेसाठी आपल्याला 4 कॅन्डिडेट असणार आहेत. खासदारकी म्हणून खासदारकीला उभा राहिलेले आहेत. चंद्रकांत पाटील आहेत, संजय काका पाटील आहेत, विशाल पाटील आहेत, गोपीचंद पडळकर आहेत. यापैकी तुम्हाला कोणता चेहरा आवडेल? चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील. हां, चंद्रकांत पाटील. असं का वाटतं तुम्हाला चंद्रकांत असं काय पाटील? वाटतं म्हणजे काहीतरी कामं करण्यासारखी हा दिसती वाटते, हां, म्हणून आम्हाला बरं वाटते. काम नवीन करण्यासारखं चेहऱ्याचा नवीन चेहऱ्याचा आहे की. नवीन चेहऱ्याचं आहे. हां. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव काय काका? तर आपल्याला खासदार म्हणून आता 4 कॅन्डिडेट असणार आहेत. 4 ते 5 किंवा इतर जादा असू शकतात. त्यामध्ये संजय काका पाटील आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, विशाल पाटील आहेत, गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर कोणी असेल. तुम्हाला त्यापैकी कोणता चेहरा असा आवडतो किंवा तो आपला कामाचा आहे? आमचं असं मत आहे की चंद्रकांत पाटील. असं का वाटतंय? माणूस चांगला काय माणसानं म्हणजे काम काय केलं ते माणसानं? काम म्हणजे भ्रष्टाचार काय केला नाही.
महत्त्वाचा मुद्दा भ्रष्टाचार, अजून काय त्यांचा ठपका नाही भ्रष्टाचाराचा, म्हणून तुम्हाला चंद्र पाटील म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव काय? मी अनिल कृष्णा चौधरी, डेमोक्रेटिकल पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा एक पक्षाधिकारी आणि डेमोक्रेटिकल पार्टी ऑफ इंडिया या खानापूर तालुक्यातून उपाध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. खासदार कसा असावा? खासदार हा जनतेची सेवा करण्यासाठी असावा. खासदारांना जे विधान भवन आहेत किंवा संसदेत काय चालतं याची पूर्ण चौकशी करून त्याचा विस्तार काय आहे ही जाणून घेतलेला असा खासदार असावा. संविधानाची परिपूर्ण माहिती असणारा हा खासदार असावा आणि त्या खासदाराने आपल्या ज्या देशातल्या काही आहेत ती जाणून घेतलं पाहिजे असा खासदार असावा. खासदारांची कामे म्हणजे खासदार हा देशाचा हा मानला जाणारा एक दैवत असून त्या दैवताने या देशाची कामं चांगली पद्धत सुधारित केली पाहिजेत. परंतु या खानापूर आटपाडी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा चळवळीतून कामे करत आहोत. डेमोक्रेटिकल पार्टी ऑफ इंडिया या पक्षातून काम करतोय. परंतु आज आम्ही जे आंदोलन केलं जातंय आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. मग खासदार कुठल्या पद्धतीचा असावा ही जनतेने विचार केला पाहिजे. आंदोलन करण्याची जर आम जनतेवर जर पाळी येत असेल तर मग खासदार काय कामाचा आहे हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि खासदार कसा निवडावा हे जनतेने सुधारितपणानं त्यांनी मतदान करावं, या पद्धतीनंच खासदार करावा. ठीक आहे, धन्यवाद.